जर मी असं म्हटलं की जेव्हा जेव्हा आपल्या स्वयंपाकघरात प्रेशर कुकरची शिट्टी वाजते तेव्हा तो कुकर बनवणारा मूळ शास्त्रज्ञ त्याच्या थडग्यात अक्षरशः तळमळत असेल, तर साहजिकच कुणालाही वाटेल की मी काहीतरी वेडेपणाचं बोलतेय. हो, साहजिक आहे. कारण शिट्टी आणि कुकर हे समीकरण आपल्या इतकं अंगवळणी पडलंय. अगदी. पण विचार करा, आपण रोजच्या जगण्यात ज्या गोष्टी नॉर्मल मानतो त्या मागचं विज्ञान जर पूर्णपणे वेगळंच असेल तर. म्हणजे बघ ना, डेनिस पापेन या शास्त्रज्ञानं 16व्या शतकात जेव्हा प्रेशर कुकरचा शोध लावला तेव्हा त्याचा मुख्य उद्देश होता की वाफ आत कोंडून राहावी, कुकरची शिट्टी होऊच नये. बरोबर. आणि तरीही आज आपण काय करतो तर रोज भातासाठी 2 शिट्ट्या, डाळीसाठी 3 शिट्ट्या मोजत बसतो. हेच तर. आणि आजच्या ह्या आपल्या सखोल चर्चेचा गाभाच हा आहे. आपण एका अत्यंत रंजक आणि तितक्याच डोळे उघडणाऱ्या माहितीचं आज विश्लेषण करणार आहोत. हो, आणि ह्या माहितीचा मुख्य स्रोत आहे भाभा अणुसंशोधन केंद्र म्हणजेच बार्कमधील निवृत्त शास्त्रज्ञ पद्मश्री डॉक्टर शरद काळे यांचा एक सविस्तर लेख. हो, मी वाचलाय तो लेख. त्यांनी या कुकरच्या शिट्टीमागचं जे विज्ञान उलगडून सांगितलंय ना, ते खरोखरच विचार करायला लावणारे आहे. आपण पिढ्यानपिढ्या ज्या सवयी जपत आलोय त्या विज्ञानाच्या कसोटीवर किती चुकीचे आहेत हे त्यांनी सप्रमाण दाखवून दिलंय. आणि म्हणूनच मला या विषयावर सविस्तर बोलायचं होतं. कारण बघ ना, स्वयंपाकघरातलं हे शिट्ट्यांचं गणित आपल्याकडे एखाद्या परंपरेसारखंच चालत आलंय. अगदी. सासूनं सुनेला सांगितलं, आईनं लेकीला शिकवलं. हो ना. म्हणजे राजमा असेल तर 4 शिट्ट्या होऊ दे, मटण असेल तर 6 शिट्ट्या काढ. हे इतकं आपल्या डोक्यात पक्क बसले की आपण यावर कधी प्रश्नच उपस्थित करत नाही. जणू काही शिट्टी वाजली नाही तर अन्न शिजणारच नाही, अशी आपली ठाम समजूत असते. एक्झॅक्टली. पण डॉक्टर काळेंचा लेख वाचल्यावर मला प्रश्न पडलाय की आपण नेमकं काय साध्य करतोय. आपण आयुष्यभर जे योग्य मानत आलो ते एका झटक्यात कसं चुकीचं ठरू शकतं. हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी वाफेवर शिजवण्याचं मूळ विज्ञान काय आहे हे समजून घ्यावं लागेल. डेनिस पॅपेनने जेव्हा स्टीम डायजेस्टर बनवला, ज्याला आपण आज प्रेशर कुकर म्हणतो, तेव्हा त्याच्या डोक्यात एक साधी संकल्पना होती. अच्छा, कोणती? बघ, उघड्या पातेल्यात आपण पाणी उकळलं तर ते 100°C उकळतं आणि त्याची वाफ हवेत उडून जाते. बरोबर. पण जर तीच वाफ आपण एका हवाबंद डब्यात कोंडली तर आतला दाब वाढतो आणि या वाढलेल्या दाबामुळे पाण्याचा उत्कलन बिंदू म्हणजेच बॉइलिंग पॉइंट वाढतो. अच्छा, म्हणजे पाणी जास्त तापमानाला उकळायला लागतं. एक्झॅक्टली. आतलं तापमान थेट 121°C पर्यंत जाऊ शकतं. या प्रचंड तापमानामुळे आणि वाफेच्या दाबाखाली अन्न अत्यंत वेगाने आणि आतून मऊ शिजतं. हा तो कुकरचा मूळ उद्देश आहे. बरोबर. वाफ आत कोंडून ठेवल्यामुळे दाब वाढणार हे लॉजिकल आहे. पण मग इथेच तर मोठा विरोधाभास आहे ना. कसा काय? म्हणजे बघ, जर कुकर बनवलाच आहे वाफेचा दाब निर्माण करण्यासाठी आणि तो टिकून ठेवण्यासाठी, तर मग आपण शिट्टी लावून तीच वाफ मोठ्या आवाजात बाहेर का फेकत असतो. हो ना. हे तर सरळ सरळ बादलीत पाणी भरायचं आणि खाली मुद्दाम भोग पाडायचा अशा प्रकारचं काम झालं. दाब निर्माण करायचा आणि तोच दाब शिट्टीच्या माध्यमातून बाहेर सोडून द्यायचा. अगदी तसंच. आणि हीच ती सर्वात मोठी विसंगती आहे. जेव्हा शिट्टी वाजते आणि वाफ बाहेर फेकली जाते तेव्हा आपण कुकरच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासत असतो. बापरे. पण गंमत म्हणजे आपण फक्त शिट्टी वाजवण्याची चूक करत नाही आहोत. कुकरच्या वापरात आपण नकळतपणे अशा अनेक मूलभूत चुका करतो ज्याचा थेट परिणाम आपल्या इंधनावर, अन्नाच्या दर्जावर आणि पर्यावरणावर होतोय. पर्यावरणावर म्हणजे एका कुकरच्या शिट्टीचा पर्यावरणाशी काय संबंध? खूप मोठा संबंध आहे. आपण अगदी सुरुवातीपासून म्हणजे कुकर लावण्याच्या प्रक्रियेपासूनच बघूया. जेव्हा आपण कुकरमध्ये पाणी घालतो तेव्हा त्या तळाशी असलेल्या जाळीदार ताटलीचा वापर किती जण करतात? खरं सांगायचं तर ती जाळीदार ताटली बऱ्याच घरांमध्ये भांड्यांच्या पसाऱ्यात कुठेतरी हरवलेली असते किंवा गंजून पडलेली असते. हो, बऱ्याच जणांना ती निरुपयोगी वाटते. हो ना. कुकरमध्ये पाणी ओतायचं आणि थेट भांडी ठेवून द्यायची हेच जास्त सोयीचं वाटतं. पण त्या एका साध्या जाळीचा इतका काय मोठा फरक पडणार आहे? खूप मोठा वैज्ञानिक फरक पडतो. ती जाळी केवळ भांडी उंचावर ठेवण्यासाठी नसते. ती जाळी कुकरच्या तळाशी असलेल्या पाण्याची पातळी आणि वाफेची निर्मिती यावर नियंत्रण ठेवते.
अच्छा. हो, भांड्यांना थेट गरम तळाला चिकटू न देणे आणि वाफेला सर्व बाजूंनी समान रीतीने फिरण्यासाठी जागा करून देणे हे तिचं काम असतं. म्हणजे ती वाफ सर्क्युलेट होण्यासाठी महत्वाची आहे तर. अगदी बरोबर. यानंतर दुसरी एक अत्यंत महत्वाची गोष्ट येते जिच्याकडे आपण सर्रास दुर्लक्ष करतो. ती म्हणजे कुकरच्या झाकणाची रबर रिंग. आपण ती नुसती धुतो आणि लावतो, पण ती ओली करून लावणं किती गरजेचं आहे हे माहिती आहे? करतं. जेव्हा रबर रिंग कोरडी असते तेव्हा झाकण आणि कुकरच्या धातूमध्ये सूक्ष्म पोकळ्या राहू शकतात, ज्याला आपण मायक्रोस्कोपिक गॅप्स म्हणतो. अच्छा, म्हणजे कुकर पूर्णपणे सील होत नाही? एक्झॅक्टली. त्यामुळे कुकर पूर्णपणे हवाबंद होत नाही. पण जेव्हा आपण ती रिंग पाण्याने ओली करतो तेव्हा ते पाणी एका मायक्रोसिलेंटसारखं काम करतं. पाण्यामुळे सीलिंग होतं. हो. जसजसा कुकर गरम होतो तसतशी ती आर्द्रता रबराला किंचित प्रसरण पावायला मदत करते आणि कुकर 100% हवाबंद होतो. क्या बात है. जर रिंग कोरडी असेल तर सुरुवातीलाच वाफ कुठून तरी बारीक गळत राहते. वाफेचा दाब निर्माण व्हायला खूप जास्त वेळ लागतो आणि विनाकारण गॅस वाया जातो. हे तर खरंच खूप लॉजिकल आहे. म्हणजे एका साध्या पाण्याच्या थराने आपण कुकरचं सीलिंग परफेक्ट करू शकतो. पण यानंतर जी गोष्ट आपण करतो, ज्याला तू सर्वात मोठी चूक म्हणालास, ती म्हणजे झाकण लावतानाच त्याला शिट्टी लावून ठेवणे. हो, आणि ही चूक घरोघरी होते. अगं, पण आपण सगळेच हे करतो. झाकण हातात घ्यायचं, त्याला आधी शिट्टी अडकवायची आणि मग ते कुकरवर लावून गॅस चालू करायचा. यात चूक काय आहे? यात खूप मोठं विज्ञान लपलेलं आहे. आणि इथे तापमानाचं गणित कसं बिघडतं ते नीट समजून घे. जेव्हा आपण सुरुवातीलाच शिट्टी लावून झाकण बंद करतो तेव्हा कुकरच्या आत वाफेसोबत आधीपासून असलेली हवा अडकून राहते. हो, कारण कुकर पूर्ण भरलेला नसतो, त्यात रिकामी जागा असतेच. बरोबर. आता इथे डाल्टनचा आंशिक दाबाचा नियम लागू होतो. शाळेत विज्ञानात शिकलेला तोच नियम ना? अगदी तोच. जर कुकरमध्ये फक्त आणि फक्त पाण्याची वाफ असेल तर आतलं तापमान 121 अंश सेल्सिअसपर्यंत आरामात जातं. पण जर त्या वाफेमध्ये साधी हवा मिसळलेली असेल तर कुकरमध्ये दाब तर निर्माण होतो, पण तापमान मात्र फक्त 104 ते 105 अंश सेल्सिअसपर्यंतच वाढतं. त्यापुढे ते जातच नाही. बापरे. म्हणजे हवेमुळे तापमान वाढायला अडथळा निर्माण होतो? होय, कारण हवा ही उष्णतेची खूप वाईट वाहक आहे. ती वाफेसारखी उष्णता शोषून घेत नाही. अच्छा. परिणामी काय होतं, आपण गॅस मोठा ठेवलेला असतो. पहिली शिट्टी होईपर्यंत जी प्रचंड ऊर्जा खर्च होते ती फक्त त्या अडकलेल्या हवेला तापवण्यात आणि तो दाब वाढवण्यात वाया जाते. अन्नापर्यंत ती उष्णता योग्य प्रमाणात पोहोचतच नाही. हे ऐकताना मला एक एकदम परफेक्ट उदाहरण आठवलं. कोणतं? आपण सुरुवातीलाच शिट्टी लावून आतली हवा कोंडून ठेवतो आणि मग गॅस जाळून ती हवा गरम करत बसतो. हे म्हणजे खिडक्या उघड्या ठेवून रूममध्ये एसी चालवण्यासारखं आहे. अरे वा, अगदी अचूक उपमा दिलीस. हो ना, होंडावर पूर्ण खर्च होतीये, एसीचं बिल वाढतंय, मशीन जोरात फिरतंय, पण रूम काही थंड होत नाहीये, कारण आपण जी पद्धत वापरतोय तीच मुळात सदोष आहे. अपेक्षित परिणाम मिळतच नाहीये. 100% योग्य तुलना आहे ही. खिडक्या उघड्या ठेवून एसी चालवल्याने जसा ऊर्जेचा अपव्यय होतो तसाच अपव्यय इथे गॅसचा होतोय. पण हा अपव्यय फक्त तुमच्या गॅसच्या बिलापुरता मर्यादित नाहीये. मग अजून काय होतं? इथेच आपण चौथ्या आणि पाचव्या चुकीकडे वळतो, ज्याचे परिणाम ऐकून खरंच धक्का बसेल. प्रत्येक शिट्टीबरोबर नक्की काय होतं याचं विज्ञान कधी आपण तपासलंय का? नाही, म्हणजे नुसता आवाज येतो आणि वाफ बाहेर पडते इतकंच माहितीये. एका शिट्टीबरोबर साधारण 30 मिलीलिटर पाण्याची वाफ कुकरमधून प्रचंड वेगाने बाहेर फेकली जाते आणि या वाफेत जवळजवळ 16 किलो कॅलरी इतकी उष्णता असते. ही उष्णता किती असते? विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर इथे बाष्पीभवनाची सुप्त उष्णता म्हणजे लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन हे तत्व काम करतं. पाण्याचं वाफेत रूपांतर करण्यासाठी प्रचंड ऊर्जेची गरज असते. ती सगळी ऊर्जा त्या वाफेत साठवलेली असते. या 16 किलो कॅलरी ऊर्जेचा अंदाज असा घे की ही उष्णता जर आपण 100 ग्रॅम बर्फ वितळवण्यासाठी वापरली तर तो बर्फ काही क्षणात पूर्ण वितळून जाईल. बापरे. हो, एका शिट्टीने 100 ग्रॅम बर्फ वितळवणे इतकी ऊर्जा आपण हवेत फेकून देतो. म्हणजे आपण जे फुर्र असा आवाज ऐकतो ती नुसती हवा नाहीये, तर ती शुद्ध ऊर्जा आहे जी आपण खिडकी बाहेर फेकत आहोत. अगदी.
आता विचार कर, आपल्या घरात 2 वेळेच्या स्वयंपाकात 3-4 शिट्ट्या तर आरामात होतात. हो, कमीत कमी 4 तरी होतातच. म्हणजे एका घरातून रोज 300 ते 400 ग्रॅम हिमालयातील बर्फ वितळवण्या इतकी उष्णता आपण हवेत सोडतोय. हे खरंच अस्वस्थ करणारं वास्तव आहे. आपण अनेकदा क्लायमेट चेंज किंवा कार्बन फूटप्रिंटबद्दल बोलताना मोठ्या कारखान्यांचा, विमानांचा, गाड्यांच्या धुराचा विचार करतो. हो ना, आपण स्वतःला कधी जबाबदार धरत नाही. हिला असा मायक्रो डोसिंगच्या माध्यमातून हातभार लावत आहोत याचा मी तरी कधीच विचार केला नव्हता. आणि हे फक्त एका घराचं गणित झालं. भारतासारख्या देशात जिथे कोट्यावधी घरांमध्ये रोज कुकरच्या शिट्ट्या वाजतात, तिथे दररोज किती प्रचंड उष्णता वातावरणात सोडली जात असेल याची नुसती कल्पना करून बघ. बापरे, हा तर खूप मोठा आकडा असेल. होय, आपलं स्वयंपाकघर जेवणावेळी इतकं गरम का होतं याचं हे सर्वात मोठं कारण आहे. आपण अन्न शिजवण्यासाठी गॅस जाळतोय आणि तीच उष्णता घरातल्या हवेत फेकून घर गरम करतोय. आणि या सगळ्या प्रक्रियेत आपण ज्या अन्नासाठी हा खटाटोप करतोय त्याचं काय? एवढ्या वेगाने वाफ बाहेर पडतीये म्हणजे अन्नातील पोषण मूल्यांवर याचा काही परिणाम होत असेलच ना? 100% होतो. आणि हीच आपली 5वी चूक. जेव्हा वाफ फोर्सने बाहेर फेकली जाते तेव्हा ती एकटी बाहेर जात नाही. मग ती स्वतःसोबत अन्नातली अनेक महत्वाची पोषक तत्वे, विशेषतः पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे जसे की व्हिटॅमिन बी आणि सी आणि अन्नाचा नैसर्गिक सुगंध बाहेर घेऊन जाते. म्हणजे अन्नाचा वास जो पूर्ण घरभर पसरतो तो खरं तर अन्नात राहायला हवा होता. एक्झॅक्टली. आपण विचार करतो की आपण घरचं, ताजं आणि पौष्टिक अन्न खातोय, पण प्रत्यक्षात शिट्ट्यांच्या माध्यमातून आपण त्या अन्नाचं पोषण मूल्य आणि चव हवेत उडवून लावत असतो. म्हणजे आपण गॅस वाया घालवतोय, अन्नातली सगळी पोषण मूल्य हवेत उडून देतोय आणि वरून जागतिक तापमान वाढीला थेट निमंत्रण देतोय. दुर्दैवाने. हो, हे सगळं ऐकल्यानंतर मला तर आता कुकर लावायचीच भीती वाटते. जर पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही शिट्ट्यांची पद्धत इतकी चुकीची आहे, तर मग पद्मश्री डॉक्टर शरद काळे यांनी सांगितलेली योग्य पद्धत नक्की काय आहे? आपण कुकर खरंच कसा लावायला हवा? घाबरण्याचं काही कारण नाहीये. त्यांनी यावर अत्यंत सोपा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून योग्य उपाय सांगितला आहे. आपण आता योग्य पद्धतीचा प्रवास क्रमाने समजून घेऊया. नक्की. सगळ्यात आधी कुकरमध्ये तळाला जाळीदार ताटली ठेवूनच पाणी घालायचं. पाणी खूप जास्तही नको, फक्त ती जाळी बुडेल इतकंच हवं. अच्छा, म्हणजे जास्त पाणी भरायचं नाही. नाही. त्यानंतर कुकरच्या झाकणाची रबर रिंग न विसरता पाण्याने ओली करून मगच झाकण लावायचं. इथपर्यंत मला क्लिअर आहे. परफेक्ट सीलिंगसाठी ओली रिंग आणि पाण्यासाठी जाळी. पुढे आता एक अत्यंत महत्वाचा बदल जो आपल्याला करायचा आहे तो म्हणजे कंदमुळांबाबत. जेव्हा आपण बटाटे, रताळी, बीट किंवा गाजर शिजायला ठेवतो तेव्हा आपण काय करतो म्हणजे भांड्यात ती मुळं ठेवतो आणि वरून त्यात पाणी ओततो. बरोबर. हो, नाही तर ती शिजणार कशी आणि करपून जातील ना पाण्याशिवाय. हीच तर गोम आहे. डॉक्टर काळे सांगतात की कंदमुळं एका भांड्यात फक्त धुवून ओली करून ठेवा, पण त्या भांड्यात वरून पाणी अजिबात घालू नका. थांब, भांड्यात पाणी नाही घातलं तर पोषण मूल्य कशी वाचतात आणि ती मऊ शिजतील याची काय गॅरंटी? हे थोडं वैज्ञानिकदृष्ट्या समजावून सांगशील का? कंदमुळांच्या भांड्यात पाणी घातलंस तर शिजताना त्यातली सगळी महत्वाची खनिजं आणि जीवनसत्व त्या पाण्यात उतरतात. आणि आपण नंतर काय करतो? बटाटे काढून घेतो आणि ते पिवळं झालेलं पाणी चक्क फेकून देतो. एक्झॅक्टली. म्हणजेच अन्नातली सगळी ताकद आपण सिंकमध्ये ओतून देतो. त्यामुळे त्यांना फक्त ओलं ठेवणं पुरेसं आहे. वाफ तिचं काम चोख करते. अरे वा, म्हणजे वाफेच्या दाबानेच ती आतून बेक झाल्यासारखी शिजतील आणि त्यांची पोषण मूल्य त्यांच्यातच लॉक राहतील. समजलं. आता सर्वात महत्वाचा टप्पा, कुकर गॅसवर ठेवताना शिट्टीचं काय करायचं? इथेच खरा क्रांतिकारी बदल आहे. झाकण कुकरवर लावायचं, पण त्यावर शिट्टी अजिबात ठेवायची नाही. शिट्टी बाजूला ठेवायची आणि गॅसची ज्योत मोठी करायची. थांब, शिट्टी लावायचीच नाही. पण मग वाफ तर सगळी त्या नळीतून बाहेर पळून जाईल ना. आतमध्ये दाब कसा निर्माण होणार? वाफ बाहेर पळत नाही. सुरुवातीला ती हवा बाहेर पळते. मगाशी आपण डाल्टनच्या नियमाबद्दल बोललो ना. हो, अडकलेली हवा. बरोबर. जर आपण शिट्टी लावली नाही तर कुकर जसजसा गरम होईल तसतशी आतली निरुपयोगी आणि थंड हवा वाफेच्या रेट्यामुळे त्या नळीतून बाहेर ढकलली जाते. थोड्या वेळाने तुला जाणवेल की नळीतून हवेचा नाही तर फक्त आणि फक्त शुद्ध वाफेचा झोत बाहेर येतोय. हा, म्हणजे इथे आपण तो खिडक्या उघड्या ठेवलेला एसी बंद करतोय, आधी आतली सगळी गरम हवा बाहेर काढतोय आणि मग रूम सील करतोय. अगदी तसंच.
जेव्हा फक्त सलग वाफ यायला सुरुवात होईल तेव्हा आपल्याला झाकणावर शिट्टी ठेवायची आहे. अच्छा, म्हणजे वाफ येऊ लागल्यावर शिट्टी अडकवायची. हो, यामुळे काय होतं, आतमध्ये आता 1% हवा शिल्लक नाहीये, फक्त 100% वाफ आहे आणि त्यामुळेच आतलं तापमान अगदी काही मिनिटांत 121 अंश सेल्सिअस पर्यंत झेपावतं. क्या बात आहे. हे खरंच किती सोपं आणि लॉजिकल आहे. पण आता मुख्य प्रश्न, शिट्टी ठेवल्यावर पुढे काय? कारण शिट्टी वाजणारच ना दाब वाढल्यावर. इथेच तुझी आणि तुझ्या स्वयंपाकाच्या कौशल्याची खरी परीक्षा आहे. शिट्टी ठेवल्यानंतर काही वेळातच आतला वाफेचा दाब प्रचंड वाढू लागेल. तो एक विशिष्ट पातळीवर आला की शिट्टी वर उचलल्या जाण्याच्या तयारीत असते आणि फुरफुर फुरफुर असा आवाज करू लागते. हो, तो शिट्टी यायच्या आधीचा आवाज. अचूक. तोच क्षण तुला पकडायचा आहे. शिट्टी पूर्ण वाजण्याआधीच तो फुरफुर आवाज येताच गॅसच्या शेगडीचं बटन एकदम सिमवर आणायचं, म्हणजे गॅस पूर्ण मंद करायचा. आपल्याला शिट्टी होऊच द्यायची नाहीये. हे ऐकायला खूप छान वाटतंय, पण प्रॅक्टिकली विचार कर. मी गॅस एकदम बारीक केला, एकही शिट्टी होऊ दिली नाही, मग मला कसं कळणार की आतला भात किंवा मटण शिजलंय की नाही? समजा मी मटण लावलंय, जे शिजायला खूप वेळ लागतो, आणि मी एकही शिट्टी होऊ दिली नाही, तर ते आतून कच्चं राहील ना? माझा तर पूर्ण स्वयंपाकच खराब होईल. मग यासाठी वेळ कशी मोजायची? तुझी शंका अगदी रास्त आहे, पण इथेच रेसिड्युअल हीट किंवा कोंडलेल्या उष्णतेचं विज्ञान काम करतं. ते कसं? एकदा का कुकरच्या आत 121 अंश तापमान पोचलं, जे फुरफुर आवाजाने सिद्ध होतं, की त्यानंतर तू गॅस कितीही मोठा ठेवलास तरी तापमान त्यापेक्षा जास्त वाढत नाही. अच्छा. हो, ते फक्त वाफेत रूपांतरित होतं, जी शिट्टी वाटे बाहेर पडते. त्यामुळे गॅस बारीक केल्यावरही आतलं तापमान 121 अंशच राहतं. ओहो, म्हणजे गॅस बारीक केल्याने तापमान कमी होत नाही, फक्त अतिरिक्त वाफ बनणं थांबतं. एक्झॅक्टली. आणि आता वेळ कशी मोजायची ते बघ. गॅस सिम केल्यावर घड्याळ लावून वेळ मोजायची. म्हणजे टायमर लावायचा? हो. जर भात असेल तर बरोबर 2 ते 3 मिनिटे, डाळ किंवा राजमा असेल तर 5 मिनिटे आणि मटण असेल तर साधारण 12 ते 15 मिनिटे गॅस बारीक आचेवर चालू ठेवायचा. ही वेळ संपली की गॅस पूर्ण बंद करायचा. हे तर आपण ऑटोमॅटिक गाडीवरून पुन्हा मॅन्युअल गाडी चालवण्यासारखं झालं. म्हणजे पूर्वी आपण कुकर लावून टीव्ही बघत बसायचो आणि कुकर स्वतःहून शिट्ट्या मारून आपल्याला हाका मारायचा. हो, ती सवयच झाली आपल्याला. आता आपल्याला थोडं लक्ष द्यावं लागेल. तो फुरफुर क्षण पकडावा लागेल. पण जसं मॅन्युअल गाडीत मायलेज आणि कंट्रोल जास्त चांगला मिळतो, तसंच इथेही मला गॅसची बचत आणि उत्तम पोषण मूल्य मिळणार आहेत. अगदी योग्य उपमा दिलीस. सुरुवातीला थोडं लक्ष द्यावं लागेल, पण सवयीने हे अगदी सोपं आणि नैसर्गिक होऊन जातं. आणि आता शेवटची पण तितकीच महत्वाची गोष्ट, कुकर नैसर्गिकरित्या थंड होऊ देणं. अरे हो, मला आठवलं. ऑफिसला जायची घाई असली की अनेकदा मी कुकर थेट सिंकमध्ये नेऊन नळाखाली धरते. बापरे, ही तर खूप मोठी चूक आहे. पाणी टाकलं की लगेच वाफ बसते आणि कुकर उघडतो. हे तर खूप जण करतात. यात काही नुकसान आहे? यात खूप मोठं वैज्ञानिक नुकसान आहे. गॅस बंद केल्यावर कुकरचं काम संपत नाही. असं? होय. जेव्हा कुकर नैसर्गिकरित्या हळूहळू थंड होत असतो, तेव्हा आतलं अन्न अजूनही त्या उरलेल्या उष्णतेवर शिजतच असतं. थंड होण्याच्या या प्रक्रियेदरम्यान अन्नातील रेणूंची पुनर्रचना, ज्याला आपण मॉलिक्युल्स रिअरेंजमेंट म्हणतो, ती होत असते. अच्छा, म्हणजे अन्न सेट होत असतं. बरोबर. अन्नाचे पोत सुधारत असतात आणि चव मुरत असते. जेव्हा आपण अचानक कुकर नळाखाली धरून त्याला कृत्रिमरित्या थंड करतो, तेव्हा या रेणूंच्या पुनर्रचनेला मोठा धक्का म्हणजे थर्मल शॉक बसतो. बापरे. शिजण्याची प्रक्रिया अचानक थांबते. त्यामुळे अन्न कधीकधी चिवट होतं किंवा त्याची नैसर्गिक चव बिघडते. हे खरोखरच अवाक करणारं आहे. म्हणजे थंड होण्याची प्रक्रिया हा सुद्धा स्वयंपाकाचाच एक अविभाज्य भाग आहे. तर आपण जे रोज करतो, अगदी यांत्रिकपणे करतो, त्यात इतकं सखोल विज्ञान आणि रसायनशास्त्र दडलेलं असेल याची मला पुसटशीही कल्पना नव्हती. म्हणूनच पद्मश्री डॉक्टर शरद काळे यांच्या या संशोधनाचं महत्त्व खूप मोठं आहे. जर आपण त्यांनी सांगितलेली ही वैज्ञानिक पद्धत अंगीकारली तर होणारे फायदे बहुआयामी आहेत. नक्कीच. नक्कीच. सर्वात पहिलं आणि थेट दिसणारं फळ म्हणजे तुमची किमान 30 ते 40% इंधनाची बचत होईल. गॅस सिलेंडर जास्त दिवस टिकेल. आणि हे पैशांच्या दृष्टीनेही खूप महत्वाचं आहे. हो ना. दुसरं म्हणजे अन्नातील सर्व महत्वाची पोषण मूल्य आणि नैसर्गिक जीवनसत्व अन्नातच लॉक होऊन राहतील, ज्यामुळे जेवण अधिक पौष्टिक आणि चविष्ट बनेल. हो. आणि तिसरं, सर्वात व्यापक फायदा म्हणजे जागतिक तापमानवाढीस जाणता अजाणता लागणारा आपला हातभार
थांबेल. रोज ते हिमालयातले 300-400 ग्रॅम बर्फ वितळवण्याच्या पापातून आपली मुक्तता होईल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुकरचे शोधक डेनिस पॅपेन यांना शेवटी त्यांच्या थडग्यात शांती मिळेल. हो, ते रडणं नक्कीच थांबवतील. जोकचा भाग थोडा बाजूला ठेवला तर खरोखरच ही अशी माहिती आहे जी ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या रोजच्या जीवनात एक सकारात्मक बदल घडवू शकते. अगदी. आपण केवळ आपले पैसेच वाचवत नाही आहोत, तर नकळतपणे पर्यावरणाचं होणारं एवढं मोठं नुकसानही टाळतोय. एका अर्थाने आपण आपल्या स्वयंपाकघरातूनच पर्यावरण रक्षणाची सुरुवात करू शकतो. डॉक्टर शरद काळे यांचे खरोखरच आभार मानायला हवेत की त्यांनी एका अत्यंत साध्या रोजच्या कृतीमागील इतकं मोठं आणि गंभीर विज्ञान आपल्यासमोर इतक्या सोप्या भाषेत मांडलं. नक्कीच. विज्ञान हे फक्त मोठ्या प्रयोगशाळांमध्ये किंवा जाडजूड पुस्तकांमध्ये नसतं, तर ते आपल्या स्वयंपाकघरात, आपल्या रोजच्या सवयींमध्ये आणि अगदी आपण ऐकत असलेल्या आवाजांमध्येही दडलेलं असतं. खरंय. गरज असते ती फक्त डोळसपणे त्याकडे पाहण्याची आणि योग्य तो बदल स्वीकारण्याची. अगदी 100% खरे. आणि या सखोल चर्चेच्या शेवटी मला एक विचार सर्वांसमोर ठेवायचा आहे. जर पिढ्यानपिढ्या चालत आलेली आणि अगदी बरोबर वाटणारी कुकरची शिट्टी ही खरं तर एक मोठी वैज्ञानिक चूक असू शकते, तर आपल्या घरात, आपल्या आजूबाजूला असे आणखी कोणते रोजचे आवाज किंवा सवयी असतील जे आपण नॉर्मल मानतो, पण खरं तर ते एक अलार्म आहेत की आपण काहीतरी पूर्णपणे चुकीचे करत आहोत? हा, खरंच खूप खोल विचार आहे. कदाचित आपल्या अशा अनेक ठाम सवयींना विज्ञानाच्या कसोटीवर पुन्हा एकदा तपासून पाहण्याची वेळ आली आहे. विचार नक्की करा. आणि पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कुकर लावाल तेव्हा कुकरला शिट्टी मारू देऊ नका आणि डेनिस पपेनला नक्की आठवा.